भावना आता काय करतेस तू? का ढकलतेस तिला? अधिराज दादा, या बाईनी काय केलंय हे तुम्हाला जर का कळलं ना तर तुम्ही तिला धक्के मारून घराच्या बाहेर काढा. पण काय केलं काय हिनं? अजी, या बाईनी आपल्या पप्पांचा जीव घेतलाय, खून केलाय तिने पप्पांचा. नाही नाही, हे शक्य नाही. नीलांबरी असं करूच शकणार नाही. दादा, मला माहिती आहे की ही गोष्ट पचवणं तुझ्यासाठी थोडा अवघड आहे, पण वहिनींनी स्वतःहून या गुन्ह्याची कबुली दिली आहे. दाखवतो तुला. इकडे दादा, इकडे. हॅलो, इथे खूप मोठं लफडं झालंय. म्हणजे यांच्या अनुसार ज्या बाईने ते औषध घेतलं होतं ना, त्या हॉस्पिटलमधनं ते CCTV फुटेज क्लिअर करून घेतलं यांनी. त्यात माझा चेहरा दिसला नसेल तर मिळवला. आपल्याला लगेच काहीतरी करावं लागेल. काय वाटेल ते झालं ना तरी ती औषधाची बॉटल ट्रेस होता कामा नये. हे बघ, पोलीस जर माझ्यापाशी आले चौकशी करायला तर मी त्यांना सांगेन की ते औषध पप्पांच्या ट्रीटमेंटसाठी घेतलं होतं. हो, ती औषधाची बॉटल कुठे ठेवली आहे ना ते फक्त आणि फक्त मलाच माहिती आहे. तू नको टेन्शन घेऊ. नीलांबरी, का केलंस तू असं? लाज नाही वाटली असं करायला? काय बिघडवलं होतं आम्ही तुझं? काय चुकलं का आमचं? हे असं काय केलंस तू? का केलंस असं? आई, मी खबरदार आई म्हणालीस तर मला. आई म्हणाच्या लायकीची नाहीयेस तू. तू तो हक्क गमावलायस, माझं कुंकू पुसलंस, या घराचा आधारी राहून घेतलास, माझ्या मुलाला पोरका केलंस. तू का केलास? का केलास? का केलास? का केलास? नाही नाही, हे तर माझ्यामुळेच झालंय सगळं. हे माझ्यामुळे झालं. अरे कुठल्या मुहूर्तावरती तुला मी या घरात घेऊन आले ग? तू माझ्या पोराच्या जीवावर, माझ्या संपतला मारलंस तू. माझ्या पोटच्या पोराला मारलंस तू. नाही, मी तुला सोडणार नाही. तू माझ्या मुलाचा जीव घेतला. नीलांबरी, मी तुला सोडणार नाही. माझ्या मुलाचा जीव घेतलास. माझ्या मुलाचा जीव घेतलाय बाबा. आजी, प्लीज प्लीज सावरा स्वतः. मला माहिती आहे या बाईच्या वागण्याचा आपल्याला खरंच खूप त्रास झालाय, पण बघा, आपण त्यांना शिक्षा नाही द्यायची. त्यांना यांच्या पापाची शिक्षा मिळणार. माझं पोरग गेलं की ग विनाकारण. हॅलो इन्स्पेक्टर साहेब, ताबडतोब आमच्या घरी या. सिद्धू, नाही नाही नाही, इतकी मोठी शिक्षा नका देऊ मला. मी माफी मागते ना तुमची. इतकी मोठी शिक्षा नका देऊ. गप्प बाईस, एक शब्द बोलू नकोस. या घरात तुला सून म्हणून आणली होती ग कार्टे. तुझी निवड केली. तू काय केलंस ग? तू वंशाचा दिवाळा आहे तुला. तुझ्या घराचा सगळा घात केलास ग. कुठं पेटशील ग? घात केलास तू आमचा. माझ्या मुलाला मारलंस तू.
निलांबरी, आतापर्यंत जितक्या चुका केल्या त्या सगळ्या माफ करत आलो आम्ही, पण आता नाही. माझ्या वडिलांचा जीव घेतलायस तू. आता तुला या घरातच काय, पण आमच्या आयुष्यात सुद्धा स्थान नाही. काय ग, आता काही टेन्शन नाही ना तुला? आनंदात आहेस ना आता? नाही हो बाबा, आता कसलं टेन्शन. तुम्ही दोघं माझ्या आयुष्यात असताना मला कसलंही टेन्शन नाहीये. खरं तर तुम्ही सगळ्यांनी मिळून माझं इतकं छान वेलकम केलं, आणि आता तुम्ही दोघे माझ्या बरोबर असताना माझ्या आयुष्यात काहीही चुकीचं होणार नाहीये. हे काय, तुम्ही दोघांनी पुन्हा डोळ्यात पाणी आणलं? मी आता काय म्हटलं बाहेर? आता कोणीही डोळ्यात पाणी आणायचं नाहीये. अगं नाही, आनंद अश्रू आहेत हे, खरंच. तुला असं आनंदात बघून खूप छान वाटतंय बघ. बरं, चुकलो. चलो सेलिब्रेशन टाइम. आणि केक शिवाय सेलिब्रेशन कम्प्लीटच होऊ शकत नाही. काय काय करेक्ट. एक मिनिट हरीश दादा, काय चाललंय? आणि हे केक वगैरे कशाला? हे बघा, ह्या सगळ्याची काही गरज नाहीये. आणि ना, हा गरज आहे. तू थांब, तू बरोबर, गरज आहे. रिस्टार्ट युअर न्यू लाईफ. हे केक आणायचं आणि त्यावर हे असं लिहायचं नक्की कोणाला सुचलं? कोणाला म्हणजे काय? विश्वाला, विश्वाला त्याची आयडिया आहे सगळी. हो. विश्वा, अरे कशासाठी केलंस एवढं? का म्हणजे जानू, हे तुझ्या आनंदासाठी आहे. थँक्यू विश्वा, खरंच तू माझा बेस्ट फ्रेंड आहेस. तू माझ्यासाठी किती इम्पॉर्टंट आहेस ना, हे मी तुला शब्दात नाही सांगू शकत. तू जर का मला इतका सपोर्ट केला नसतास ना, तर त्या जयंत विरोधात मी उभीच राहू शकले नसते, त्याला लढाच देऊ शकले नसते. खरंच थँक्यू. कम ऑन जानू, मी मित्र आहे तुझा, एवढं तर नक्कीच करू शकतो. अरे विश्वा, पण मैत्रीसाठी जागणारे मित्र मिळायला पण भाग्य लागतं. अगदी बरोबर बोलते लक्ष्मी. विश्वा, अरे तुझ्यामुळे आम्हाला आमची जानू पुन्हा मिळाली. तुझ्यामुळे ती इतकी आनंदी आहे. खरं तर तू आम्हाला जयंतचं सत्य सांगण्याचा प्रयत्न केला होतास त्यावेळेस, पण आम्ही जाऊ द्या ना तो विषय. मी काय म्हणतो, ऑल्स वेल दॅट एंड्स वेल, हो की नाही? करेक्ट. आणि प्लीज, आता तुम्हा सगळ्यांचं झालं असेल तर आपण केक कटिंग करूयात का? प्लीज जानू, अगं मला केक हवाय. हो हो, करते कटके. आनंदानी घर भरले आपले, प्रेमळ साथीने हे कुटुंब नांदते. मन कधी ते दुःख इथे साहते, घर सारे हे सुखी नाहते. ही कुसुमायची वडिलांच्या छायेची, घर हे जण पृथ्वीवरी स्वर्ग वाटते. लक्ष्मी निवास, लक्ष्मी निवास. आय एम सो सो हॅपी फॉर यू जानू. आय एम ऑल्सो हॅपी, कारण माझ्या हॅपीनेसचं रिझन तू आहेस. आता मी केक लावणार.